नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न जमण्यासाठी अतिशय पॉवरफुल सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खरं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स अजून येतात की ताई विवाह जमत नाही आहे, मुलग्याचं लग्न ठरत नाही, मुलगीचं लग्न ठरत नाही, कोणती तरी सेवा सांगा. खरं तर लग्न जमण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा आपण आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत. तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकी प्रभावी, इतकी पॉवरफुल सेवा बघणार आहोत की ही सेवा जर मनापासून अगदी विश्वासाने जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमचा विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, जे काही दोष आहेत तुमच्या विवाहासंबंधी, कुठलाही दोष, त्या दोषाचं निवारण होऊन 100% तुमचा विवाह जुळेल. आणि मी तर म्हणते की सेवा पूर्ण होण्याआधीच तुमचा विवाह जमेल, यात काही शंका नाही. इतकी ताकदवार किंवा पॉवरफुल ही सेवा आहे. फक्त सेवा करत असताना सेवेत सातत्य पाहिजे, सेवेवर विश्वास पाहिजे आणि तुमचं म्हणजे एक पॉझिटिव्ह सकारात्मक मन पाहिजे की नाही, माझी सेवा चालू आहे आणि या सेवेचा मला अनुभव येणारच आहे. सेवा खूप सुंदर आहे, नक्की करा. 28 दिवसांची ही सेवा आहे. तुम्ही 28 दिवस ही सेवा करायची आहे. 28 दिवसाच्या आतच तुम्हाला अनुभव येईल किंवा 28 दिवस म्हणजे सेवा पूर्ण झाल्यावर पण अनुभव येईल. प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात, प्रत्येकाचे भोग वेगळे असतात. तर आता ही सेवा शेअर करण्याआधी मी एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. ह्या ताईंचा ताईंचं नाव आहे स्वाती ताई. आपल्या स्वामी परिवारातल्या या ताई आहेत आणि हीच सेवा या ताईंनी केली होती. आता यात म्हणजे तर ताईंनी अनुभव शेअर केला की ताई म्हणजे ताई सांगतात की म्हणजे त्या ताईंचं बरेच वर्ष झालं लग्न जमत नव्हतं आणि वय उलटून चाललं होतं. खूप ठिकाणी म्हणजे 5-6 वर्ष झाली ताई स्थळं बघत होत्या, म्हणजे त्यांच्या घरचे स्थळं बघत होते, पण काही जमत नव्हतं. आणि म्हणतो ना की महाराजांची इच्छा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही आणि जे होतं ते महाराजांच्या इच्छेने होतं आणि सगळं चांगलंच होतं. लक्षात घ्या, वेळानं होतं पण चांगलंच होतं. तर खूप सुंदर अनुभव आहे, तुम्ही नक्की ऐका बरं का. काय झालं होतं, 6-7 वर्ष झाले ताईंना स्थळं बघत होते, पण ताईंचं लग्न काही ठरत नव्हतं. कुठे ना कुठे काहीतरी बिनसायचं किंवा काहीतरी छोट्या गोष्टीवरून ते लग्न म्हणजे नकार यायचा. तर असं चाललं होतं आणि झालं असं की ताई एकदा केंद्रात गेल्या. केंद्रातील दादांकडून ताईंनी सेवा घेतली आणि सेवा त्यांना काय दिली, तर हीच सेवा ताईंना दिली होती. 28 दिवसाची दुर्गा सप्तशती पाठ करायला ताईंना दिले होते. आता ते कसे करायचे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त ताईंचा अनुभव पहिल्यांदा थोडक्यात मी शेअर करते. आणि ताईंनी दादांकडून सेवा घेतली आणि सेवा घेतल्यानंतर घरी आल्या आणि घरी आल्यानंतर म्हणतो ना की आपण वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. 6-7 वर्षापूर्वी किंवा लग्न जमत नाही म्हणून 1-2-3 वर्ष झालं आता केंद्रात जाऊया की म्हणजे त्यांना त्यावेळी बुद्धी सुचली नाही किंवा बघा म्हणतो वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट. 6-7 वर्ष महाराजांनी जाऊन दिली आणि मग त्यांची वेळ आली आणि मगच त्या केंद्रात गेल्या. सेवा घेतली दादांकडून, दादाने सेवा दिली. ताईंना दुर्गा सप्तशती पाठ करायला सांगितले. 28 दिवसाची ही सेवा ताईंना दिली आणि ताईंनी मनापासून सेवेला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, ताई ज्यावेळी सेवा चालू केली, ताईंनी सगळे नियम अटी पाळून, सगळे अलंकार घालून, म्हणजे म्हणतो ना की दुर्गा सप्तशती पाठाला कुंकू लावायचं असतं, डोक्यावरती पदर घ्यायचा असतो, हातात बांगड्या घालायच्या असतात आणि मगच ही सेवा आपल्याला करायची असते. आणि 28 दिवस कुठलेही प्रकारचा मांसाहार वगैरे करायचा नाही. ह्या गोष्टी पाळून ताईने 28 दिवस ही सेवा केली. आणि स्वामी चमत्कार म्हणजे 28 दिवस सेवा झाल्यानंतर, म्हणजे 25 दिवसाची सेवा, म्हणजे 28 दिवस त्यांनी सेवा कंप्लीट केली, पण 25 दिवस सेवेचे पूर्ण झाले आणि 25 दिवसानंतर 26व्या दिवशी ताईंना एक स्थळ आलं आणि ते स्थळ जमलं. म्हणजे त्यांचं दोघांनाही पसंत पडलं आणि ते लग्न ठरलं. आणि विशेष गोष्ट हीच की ताईंना त्यांच्याच म्हणजे नातेवाईकातला किंवा त्यांच्याच गावातला, गल्लीतला, काय म्हणतो आसपासचा, जवळपासचाच मुलग्याचं ते स्थळ होतं. इतके वर्ष तो मुलगा जवळ असूनही त्यांना ते स्थळ आलं नव्हतं. आणि मेन गोष्ट म्हणजे महाराजांच्या समोर म्हणजे असं अंगावरती काटा येतं की तोही स्वामी भक्तच होता. स्वामींची इतकी सेवा तो व्यक्ती करतो
आजही करतो. आजही ते दोघे स्वामी सेवेकरीच आहेत आणि स्वामींच्या आशीर्वादाने दोघांचं लग्न ठरलं आणि मेन म्हणजे ताईंना स्वामी भक्तच मिळाला लाईफ पार्टनर. आणि याहून मोठी गोष्ट काय असते की हल्लीच्या युगात आपला पार्टनर देवाचं करतो, पारायण करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे एका स्त्रीसाठी. लक्षात घ्या, आत्ताच्या या सोशल मीडियाच्या म्हणजे मोबाईल किंवा या गोष्टींमध्ये देवाचं करणारा आणि पारायण करणारा नवरा मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि ताई खूप खुश झाल्या की इतके वर्ष जवळ असूनही ते व्यक्ती दिसली नाही, पण सेवा कुठेतरी त्यांची कमी पडत होती. आणि ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकडून सेवा करून घेतली, त्यांचे भोग संपवले आणि त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. आणि स्वामी कृपेने, गुरुमाऊलींच्या कृपेने आणि केंद्रात गुरुमाऊलींनी ही सेवा ताईंना दिली होती आणि गुरुमाऊलींच्या कृपेने त्यांना आत्ता एक मुलगी आहे आणि सुखाचा संसार त्यांचा चालू आहे. तर असा सुंदर अनुभव आहे आणि तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा, तुम्हालाही नक्की अनुभव येईल. आता सेवा करण्यापूर्वी काय करायचं, तर आता सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगते. सेवा करण्याआधी आता म्हणजे ही सेवा तुम्ही स्वतः करू शकता, मुलगा मुलगी स्वतः करू शकता किंवा मुलाच्या आईवडिलांनी केली तरी चालेल, कुणीही कुणासाठी करू शकता. पण शक्यतो त्या स्वतः मुलगीने स्वतः मुलाने जर ही सेवा केली तर त्याचे फळ लवकर मिळतं, त्याचा रिझल्ट लवकर येतो. कळालं. आता त्याच्या आधी म्हणजे सेवा करायचा तर मंगळवारपासून आपल्याला सेवा करायची किंवा शुक्रवारपासून सेवा चालू करू शकता, कारण हे देवीचे वार आहेत त्याच्यामुळे, किंवा कुठल्याही दिवशीपासून, शक्यतो मंगळवार शुक्रवार कधी पण करा. आता आदल्या दिवशी, मंगळवारच्या आदल्या दिवशी केंद्रात जायचं, मठात जायचं, महाराजांना नारळ, खडी, साखर वगैरे घेऊन जायचं, अगरबत्ती घेऊन जायची आणि ते सगळं महाराजांना अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं, आपल्या कुलदेवीला सांगायचं की कुलदेवी आपली कुठली आहे, तुमची असं तर 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही तुमची कुलदेवी असो, तिला प्रार्थना करायची, महाराजांना प्रार्थना करायची, नारळ, खडी, साखर जे नेले ते अर्पण करायचं आणि सांगायचं की उद्यापासून 28 दिवसाची दुर्गा सप्तशती पाठाची मी सेवा करतोय किंवा करते. ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊन माझ्या विवाहात जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे निघून जाऊन माझा विवाह लवकर जमू दे, योग्य तो लाईफ पार्टनर मला मिळू दे, अशी महाराजांना आणि आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची. कळलं. प्रार्थना करून झाल्यानंतर घरी यायचं, दुसऱ्या दिवशी सेवेला सुरुवात करायची. सगळ्यात पहिले आपली देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर कुलदेवीचा जर फोटो असेल तर फोटोची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. मूर्ती असेल तर मूर्तीवरती पाण्याचा अभिषेक वगैरे करून आपली छोटी साधीभोळी पूजा करायची आणि सेवेला सुरुवात करायची. आता पूजा वगैरे झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, तर तुम्हाला तुमच्या बसायचं पहिल्यांदा बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि उजव्या हातात पाणी, फूल, अक्षदा आणि हळद कुंकू घ्यायचं आणि तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय, तर मी मेघा, माझं लग्न जमण्यासाठी, मी मेघा कश्यप गोत्राची, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार किंवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी 28 दिवसाची दुर्गा सप्तशती पाठाची ही सेवा माझा विवाह जमण्यासाठी करते आणि माझ्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊ देत आणि माझा विवाह लवकर जमू दे, असा संकल्प करायचा. संकल्पाचं जे पाणी आहे ते डिशमध्ये खाली सोडायचं आणि झाडाला घालून द्यायचं. आता असा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. सेवा करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. कळालं. नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे हवा. नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपलं हे असतं स्वामीस्तवन, ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाठाला, दुर्गा सप्तशती पाठाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा कशी करायचं, तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला माहिती आहे की बराच मोठा ग्रंथ आहे. जे नवीन वाचणार आहेत त्यांना थोडा उशीर लागतो, पण ज्यांना सवय आहे त्यांचं लवकर होतं. तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे. ऑनलाईन तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल किंवा दिंडोरी प्रिंट केंद्रामध्ये मिळेल. कळालं. तुम्ही घ्या कुठून पण. आता हा पाठ कसा करायचा, स्वामीस्तवन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायची अजिबात गरज नाही. कळालं. तर पूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही. बघा इथे आपली म्हणजे अनुक्रमणिका दिली आहे. प्रस्तावना, कुलदेवतेची सेवा, दुर्गा सप्तशती, अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरण, दुर्गोष्टोत्तर, नामस्तोत्र, ह्या गोष्टी वाचायची अजिबात गरज नाही. डायरेक्ट तुम्ही देव्या कवचमपासून सुरू करू शकता. कळालं. स्वामीस्तवन म्हणायचं, कुलदेवीला प्रार्थना करायची आणि डायरेक्ट तुम्ही देव्या कवचमपासून चालू करू शकता. आता देव्या कवचमपासून देव्या कवचम वाचायचं, अर्गला स्तोत्र वाचायचं, अथवा किलक स्तोत्र वाचायचं, रात्री सुक्त वाचायचं.
ही सगळी स्तोत्र वाचून झाल्यानंतर आता अध्यायाला सुरुवात होते. तर ह्या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. तर 1 ते 13 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. पण 1 ते 13 अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे बघा. तर आता मी जसं सांगते तशी सेवा करा. तर आता बघा, ही सेवा करत असताना मंत्र सपुट लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता इथे अध्याय पहिला आहे. आता इथून म्हणजे श्लोक पहिला चालू होतो, कळालं. तर काय करायचं, तर पहिला एक मंत्र तुम्हाला या श्लोकच्या आधी मंत्र लावायचा आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर दुसरा श्लोक म्हणायचा. तर आता मंत्र कुठला, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा 99 मंत्र आहे 3.5 शक्तिपीठांचं. त्याचसोबत महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या सगळ्या देवी देवतांची शक्ती त्यामध्ये आहे. तुमची कोणतीही कुलदेवी असो, त्या कुलदेवीची शक्ती किंवा तिचा मंत्र त्यामध्ये आहे. आणि अख्खा दुर्गासप्तशतीचा सार म्हणजे 99 मंत्र आहे. तर या मंत्राचं सपोटीकरण म्हणजे करून किंवा मंत्रोच्चार करून मगच ही सेवा तुम्हाला करायची आहे. मग आता कसं करायचं बघा. तर इथे अध्याय पहिला येतो. सगळ्यात पहिला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर देवीचा महिमा हे जे काही आहे पहिल्या श्लोकापर्यंत बघा. इथं पहिला श्लोक संपतो, कळालं. पहिल्यांदा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं आणि पहिला श्लोक म्हणायचा. दुसऱ्यांदा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं, दुसरा श्लोक म्हणायचा. बघा इथं दुसरा श्लोक संपतो. परत तिसऱ्यांदा वेळेला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणायचं, तिसरा श्लोक म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणायचं, चौथा श्लोक म्हणायचा. असं तुम्हाला 13 अध्याय कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला हा मंत्र लावून हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत किंवा सेवा तुम्हाला करायची आहे. सेवा थोडीशी मोठी आहे पण खूप प्रभावी आणि या ताईंनी जशी सेवा केली तशी जर तुम्ही सेवा कराल तर 100% तुम्हाला अनुभव येईल. महाराजांच्या समोर बसून सांगते, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कळालं. फक्त श्लोकच्या आधी जो श्लोक आपण म्हणतो आहे, आता हा कितवा अध्याय. आता पहिला अध्याय तुमचा पूर्ण झाला श्लोक लावून. त्याच्यानंतर हा अध्याय बघा 6वा आहे. आता 1 2 3 4 5पर्यंत तुमचं पूर्ण झालं. 6वा अध्याय आला आहे. आता 6वा अध्यायाचा पहिला श्लोक कुठं येते, तसंच करायचं. पहिल्यांदा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं आणि श्लोक म्हणायचं. त्याच्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं. देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोहितो करी दैत्य राजाचा विस्तार कविवृत झाले. दुसरा श्लोक पूर्ण झाला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ऐकून दूतवचनात सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलतं. तिसरा श्लोक पूर्ण झाला. अशा प्रकारे 13 अध्याय तुम्हाला म्हणायचे आहेत. म्हणजे पूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे. आणि अध्याय संपल्यानंतर आता 13 अध्याय तुम्ही अशा प्रकारे म्हणलात आणि 13 अध्याय संपल्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव आणि क्षमारोपण स्तोत्र हे सगळं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि अशा प्रकारे रोज एक पाठ तुम्हाला करायचा आहे, कळालं. अशा 28 दिवस तुम्हाला 28 पाठ करायचे आहेत. खरंच सांगते, मनापासून सांगते, नक्की ही सेवा करा. तुमचा विवाह कितीही मोठी अडचण असो, तुमचा विवाह जुळल्याशिवाय राहणार नाही. कितीही काही दोष असो, ग्रहदोष असो, वास्तुदोष असो, पितृदोष असो, कुठला पण दोष असो, काहीही व्हॉटेवर इट, तो दोष निघून जाईल आणि तुमचा विवाह नक्की जुळेल, यात काही शंका नाही. म्हणून म्हणते ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. आता त्याच्यानंतर ही सेवा करत असताना मुलामुलींनी दोघांनीही सेवा करू शकता. आता सेवा करत असताना नियम अटी काय पाळायचे. 28 दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. 28 दिवस आपलं काय म्हणतात ते, जर आईवडील म्हणजे करत असतील तर ब्रह्मचर्या कडकडीत 28 दिवस पाळायचे. कारण आपण संकल्प केलेला आहे. शक्यतो दुर्गा सप्तशती पाठाला ज्यावेळी 14-28 पाठ करतो त्यावेळी शक्यतो 14 पाठाला तर ब्रह्मचर्या पाळावीच लागते. आणि त्याच्यानंतर आता परान्न वर्ज्य करायचं. परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. 28 दिवस दुसऱ्याच्या घरचं वगैरे काही खायचं नाही. कारण आपले दोष कमी करण्यासाठी आपण सेवा करतो आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचे दोष घेऊन आपल्याला सेवेचं फळ मिळणार नाही. त्याच्यामुळे सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य. घरात पण शक्यतो आणूच नका मांसाहार. ब्रह्मचर्या पाळा. त्याच्यानंतर परान्न वर्ज्य करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेडीज जर सेवा करणार असाल, आता मध्येच तुमचे मासिक धर्म आले तर तेवढेच 5-6 दिवस स्किप करा, परत सेवा कंटिन्यू करा, कळालं. आणि त्याच्यानंतर शक्यतो आता कुणाचं 28 दिवसाचं सर्कल असतं, कुणाचं 30 दिवसाचं. तुमचा पिरियड होऊन गेल्यानंतर शक्यतो या सेवेला सुरुवात करा. म्हणजे खंड पण पडणार नाही शक्यतो. आणि जरी पडला मध्येच पिरियड आले तर तेवढे 5-6 दिवस स्किप करा आणि परत सेवेला चालू करा. आता त्याच्यानंतर नियम अटी झाले.
सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसन घेतल्यानंतर आसनावर बसूनच सेवा करायची, कळालं? खाली बसायचं नाही. त्याच्यानंतर सेवा करत असताना डोक्यावरती पदर घ्यायचा. लेडीजसाठी सांगते मी, डोक्यावरती पदर किंवा मुलगी असेल तर डोक्यावरती ओढणी वगैरे घ्यायची. कपाळाला कुंकूच लावायचं. हातात 2-2 बांगड्या घालायच्या. हे सगळे अलंकार घालून मगच सेवा करायची, कळालं? धूप दीप अगरबत्ती लावायची. तुम्ही कधीही सेवा करा, पण धूप दीप अगरबत्ती लावायची, कुलदेवीची प्रार्थना करायची, आराधना करायची आणि मगच सेवा करायची. त्याच्यानंतर ही सेवा झाल्यानंतर रोज आपली नित्यसेवा चुकवायची नाही. स्वामीचरित्रातील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ह्या गोष्टी करायच्या. कारण कुठलीही सेवा करताना आपण नित्यसेवा चुकवायची नसते. त्याच्यामुळे स्वामीचरित्राचे पण 3 अध्याय वाचायचे आणि त्याच्यानंतर ही सेवा करून बघा. 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि शक्यतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे डोक्यावरती पदर घेणे किंवा कुंकू लावणे किंवा हातात बांगड्या घालणे, हे अलंकार आहेत. कारण सौभाग्याचे अलंकार आहेत, लक्षात घ्या. आणि आपण ज्यावेळी ही सेवा कोणाची आहे तर ही सेवा कुलदेवीची आहे. आणि लग्न असेल किंवा नोकरी, संतती, या गोष्टी कुलदेवीच्या अधिकारात येतात. त्यावेळी तिला प्रसन्न करायचं आहे तर तिच्यासारखाच पेहराव करून किंवा तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची. त्याच्यामुळे ही सेवा करत असताना आपल्याला अलंकार घालून सेवा करायची आहे. जेंट्सचं काय नाही, जेंट्स आहे अशी सेवा करू शकतात. म्हणजे फक्त आसन घेऊन तुम्ही ही सेवा करू शकता. पण लेडीजसाठी डोक्यावरती पदर, कुंकू आणि हातात बांगड्या, डोक्यावरती पदर, ह्या गोष्टी घालूनच सेवा करायची, कळालं? चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.